जो आपण गहू लावलेला आहे हा खपली गहू आहे। हा साधारणतः टोकन पद्धतीने लावलेला गहू आहे आणि दोन गव्हाचे बी आपण लावले होते आणि 2 गव्हाच्या मध्ये साधारणतः हरभरा टाकला होता। हरभऱ्याची भाजी खोडून त्याचे पैसे झाल्यानंतर हरभरा सोडून दिलेला आहे। तर आता आपण ह्या गव्हाला किती फुटवे आल्यात हे मोजू। सुभाष पालेकर नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये काय चमत्कार होतो याचं हे उदाहरण बघा। आता शतक पूर्ण करणारा हा फुटवा आहे। महाराष्ट्रातला नाही तर जगातला पहिला असा गहू आहे की ज्यांनी फुटव्यांचं शतक पूर्ण केलं आहे। तर आपण आता हे प्रत्यक्ष मोजूया आणि दाखवूया की नैसर्गिक शेतीमध्ये काय होऊ शकतं। गावरान गाईचे जीवामृत आणि घनजीवामृत आणि फवारणीने। तर आता आपण सुरुवात करूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 ह्या ठिकाणी 50 पूर्ण झालेली आहे आणि एवढी याची अजून फुटवे शिल्लक आहे। तर आपण अजून परत पुढे मोजू। 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 आणि 100 ह्या ठिकाणी शतक पूर्ण झालेलं आहे आणि एवढे फुटवे शिल्लक आहेत। तर पुढले फुटवे आपण बघू किती आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 साधारणतः 113 फुटवे आहेत याला। तर आपण ह्या गावरान गाईच्या जीवामृतावर बघू शकतो की हे काय होऊ शकतं शेतीमध्ये। जबरदस्त असे फुटव्यांची संख्या भेटलेली आहे। ज्या ठिकाणी पाण्याचं थोडंसं ढाळा त्या ठिकाणी फुटवे कमी आहेत, पण सरासरी संपूर्ण शेतामध्ये 50 पेक्षा फुटवे कुठेही कमी नाही आहेत। कुणी येऊ शकतं, बघू शकतं आणि आपल्या डोळ्यांनी हा चमत्कार बघून गावरान गाईच्या शेतीपासून काय होऊ शकतं हे जगाला दाखवण्याची ही एक मोठी संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे। सुभाष पालेकर नैसर्गिक शेती ह्या तत्वाने जर शेती केली तर शेती ही कधीही तोट्यात जात नाही। फक्त फायदा आणि फायदाच इथं। तोटा लॉस हे शब्द आपल्या इष्टीतच नाही आहे। ज्या शेतकऱ्यांना रासायनिक शेतीमध्ये तोटा आणि होतो त्यांनी ह्या शेतीकडे वळून फक्त फायदा एवढं एकच गोष्ट याच्यामध्ये आहे। कष्ट केल्यानंतर काय होतं याचे चमत्कार तुम्ही बघू शकता। इकडे तुम्ही दाखवू शकता साधारणतः 3.5 ते 4 फुटापर्यंत याची उंची आहे। आणखीन याच्या शेतामध्ये बरेच चमत्कार बघा तुम्हाला भेटू शकतात। तर प्रत्यक्ष व्हिजिट देणाऱ्या शेतकऱ्याला माहिती दिली जाईल कसे कसे लागवड केलेली आहे, काय फवारणी केलेली आहे आणि आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद। ओके।